घेऊन आलास? नाही, तू काय घेऊन आलास? ते आम्ही चिप्स घेतले आणि आम्ही चिप्स वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही सगळे? तर आज आहे संडे आणि आज मी तयार होऊन चालली आहे बाहेर फिरायला माझ्या बहिणींसोबत. तर चला आज आम्ही कुठे जातो ते तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ पूर्ण नक्की एंडपर्यंत बघा तुम्ही. गाईस इथे मी आता स्टेशनला पोहोचली आहे, नेहरू स्टेशनला. आणि ते माझे साथीदार आला. कुठे जायचं आपल्याला? वी आर गोईंग टू दादर. आणि मी तिकीट काढले CSTचं. तर बघू CSTला आम्ही जातो की नाही जात. आजीला भेटायला असतात. लाज वाटते. हा काही सर थोडं आली आजी आणि इथे इज्जत आलोय फॅशन ना. गाईस थांबा मी सांगते, एकदम खूप मोठा लफडा आहे या इथं. माझा पीठ हा आहे बघ, हसलणारी. तर बघा तिने असे कपडे घातले आणि मी असे घातले. कारण मी घरी बोलवले की मी चालले फिरायला, CSTला चालले फिरायला. मी आले 10:30ला आली होती आणि आता वाजते 11:15 वाजायला आले. तरी आम्ही अजून नेहरू स्टेशनला आहे. बिकॉज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक आहेत आणि ट्रेन काय आहे ते समजतच नाही. सगळे ट्रेन आले ते असेच खाली 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 चालले आहेत. एक डबेवाले चालले आहेत, काहीच नाही कळत आहे. तर बघू आज पोचतो आहे दादरला की नाही पोचतो. मध्ये तर बसलो आहे पण ही वाशी ट्रेन आणि माहितीच नाही आम्हाला. तरी वाशीपर्यंत आम्हाला जायचं आहे CSTच्या ट्रेनने आणि आम्ही सर्व वाशी ट्रेनने. आता ही चेक करते की आम्ही पोचू का CSTपर्यंत. दादर काय कुठं जायचं तिथं पोचणार आहे की नाही आम्ही. मेगा ब्लॉक असल्यामुळे काहीच नाही भेटत आहे. तर आता आम्ही इथे वाशीला आलो. म्हणजे नेरूळवरून ट्रेन केली आणि डायरेक्ट आता आम्ही वाशीला आलो. आणि वाशीवरून आता दुसरी ट्रेन बघू भेटते. पण वाशीला इथे येऊन ना सगळे पनवेलसाठीच ट्रेन आहे आणि आम्हाला जायचं आहे CST लाईनला त्या साईडला. तर आम्हाला काहीच समजत नाही, पण आम्ही जाऊनच राहतो. कसं बसने जाऊ, टॅक्सी, रॅपिडो, ओला, कॅब काय पण करून आज आम्ही दादरला पोचूनच राहतो. ते फक्त फोनवर बघत बसले कशाने जाऊ शकतो काय नाही. संडेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे काहीच नाही भेटत आम्हाला जायला. आम्ही कसं जाणार? आम्ही भरपूर लेट झालो. आता आम्ही वाशिमवरून ठाण्याच्या ट्रेनमध्ये बसलो आणि आता ठाण्यातून मग जाऊ आम्ही दादरला. कारण मला जीवावर आलं ते सगळं जायला. मला पूर्ण संडे असं वाटतं मला खराब जाणार आहे आणि मला घरी रिटर्न पण जायचं आहे 5 ते 6 वाजेपर्यंत. आणि जर मी नाही पोचली रात्री 8, 9, 10 वाजता तर पोचली माझ्या आई मला घरात नाही घेणार आहे गाईज. तर गाईज आम्ही ठाणे स्टेशनला पोचलो आहे. ठीक आहे, ठाणे स्टेशनला आम्ही पोचलो आणि आता आम्ही जाणार आहे दादरला. दादरच्या ट्रेनसाठी हाच आहे प्लॅटफॉर्म. आधी आम्ही गेलो होतो 6 प्लॅटफॉर्मला, आता आलो आहे 4th प्लॅटफॉर्म. भाई इथल्या सीड्या चढून चढून कंटाळा मला खूप. तर गाईस आम्ही 9:30ला बसलो होतो साऊथ. म्हणजे 9:30 वाजल्यापासून आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि अजून आम्ही ट्रेनमध्येच आहे. आता टाईम मोस्टली 1:30 झाला आहे तरी आम्ही अजून ट्रेनमध्ये आहे. बिकॉज आम्ही आधी नेरूळ टू वाशी गेलो, वाशी टू ठाणा ट्रेन पकडून मग ठाण्यातून दादरसाठी. आणि ही ट्रेन एवढी स्लो आहे की खरंच वैताग आला आम्हाला, भरपूर वैताग आला. आता आमचे पुढचे जे प्लॅन्स आहेत ते पण ऑलमोस्ट आता कॅन्सलच होतील कारण की आम्हाला टाईमच नाही भेटणार एवढं कुठे फिरायला. तर गाईज संडेला जर तुम्हाला ट्रेनने ट्रॅव्हल करायचं तर प्लीज घर तुम्ही ना 9:30च्या आधी सोडा. म्हणजे 8, 8:30ला सोडलं तरच तुम्ही टायमिंगवर पोहोचाल, नाही तर नाही. मला खूप कंटाळा आला आहे, काय खाल्लेलं पण नाही, काहीच नाही. मीन्स गर्दी बघा की. तर गाईज फायनली आम्ही दादर स्टेशनला पोचलो आहे. ऑलमोस्ट किती बाई 9:30 वाजल्यापासून 1:30 पर्यंत चालले. डोकं तापला माझा तर. पण फायनली आम्ही दादरमध्ये पोचलो आहे. आता आमच्या तिसऱ्या बहिणीला पण घेऊ आणि आम्ही आता नेक्स्ट कुठे जातो ते तुम्हाला मी सांगते. हे बघा ही गोजी. हाय हाय राम. माझ्याकडनं पागलच आहे एक नंबरची सनकी. जाऊ देत, पुढे व्हिडिओ बघा. काय होतंय तुला नाही माहित? मी हे मला माहिती आहे पण हे इथं काय करते माझ्या ब्लॉगमध्ये.
हे बघा, एकतर हे ऊन आणि इथं एवढी गर्दी आहे. आता ह्याच्यातून पण टॅक्सी शो करून जायला पाहिजे. इथं थकली, इथेच थकली, एंड झाले. घरातून काही खाऊन झाले, फक्त 2 चमचे पोह्याचे खाल्ले. चल आता कैलाशची लस्सी प्यायची. कैलाश की लस्सी पियेंगे हम. थर्ड पार्टनर आली. गाईस, वाटत नाही का जास्त चांगली बनवून आली आहे. आम्ही ते कैलाश लस्सी, इथं पॉप्युलर लस्सी आहे. आम्ही आता ती पितो. पण इथे तुम्ही गर्दी बघा, खूप गर्दी आहे, खूप. तरी पण आम्हाला इथे लस्सी प्यायची आहे. तिला पण प्यायची आहे, मला पण प्यायची. आणि आमची जी तिसरी मेंबर आहे ती गेली आहे, तिला मी लाईनीत बसली. बिकॉज तिला जास्त चुल होती, ती बाहुबली पण नाही, तिला जास्त चुल होती कैलाश लस्सी प्यायची. आम्ही तर बोलत होतो चल लिकाची कोणती पण लस्सी तू पी, पण नाही, तिला जास्त चुल आहे म्हणून आम्ही तिलाच लाईनीत उभा केली. पण गर्दी बघा यार, खूप गर्दी आहे, खूप यार. प्लस हे ऊन. आम्ही फायनली आफ्टर लॉट्स ऑफ ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आत्याच्या घरी पोचलो आहे आजीला भेटायसाठी. तर आता मी आले आत्याच्या घरी. तू काय घेऊन आलास? नाही, तू काय घेऊन आलास? तो जॉबला लागून तू काय घेऊन नाही आलास? जॉब लागायचं नाही मला. तुला प्लेसमेंट लागली आहे असं नको बोलस की तुझ्या खिशात काय तर पैसे नाहीत आहे तरी तू आजीला काय नाही घेऊन आलास. आणि मी तर अजून शिक ना काही खायला जायला तर दादर स्टेशनला, त्याच्याकडे खिशात पैसे नाही म्हणते. हा काय स्टेशनला खाणार किती रुपयाचा? 100च्या आत, 100च्या आत एवढंच. केळी येते 70ला, तरी पण. एक सेकंड, तू नाही खाणार? गाईस, ह्याला सोडून द्या, ह्याचं असंच फालतू मध्ये चालूच आहे. ही माझी आजी, मी आजीला आज भेटायला आली होती. आई तुला कसं वाटतंय आता? आणि ही माझी आत्या, ही एक आत्या माझी झोपली आहे. आणि हा दादा. येस गाईस, ती पण एक यूट्यूबर आहे, तर मी हिचा चॅनल मेन्शन करेल, तुम्ही हिला सबस्क्राईब करा. नक्कीच करा आणि लई करा. तिथे आता मी आजीला थोडा वेळ भेटेल, तिच्याजवळ बसेल आणि मग जाईल. बघू, पण आमचा पुढचा प्लॅन काय फिक्स नाही, बिकॉज आम्हाला आता खूप लेट झालं आहे. तर बघू, आणि घरी पण लवकर जायचं आहे, बिकॉज जर घरी लवकर नाही गेलो तर घरात नाही घेणार असं मला सांगितलं घरातून. तर बघू. आणि हे बघा, हे असे नुसते व्हिडिओच्या मध्ये नुसते बोलत असतात. काहीच आता आम्ही बाहेर पडलो आहे, आजीला भेटलो आणि आता आम्ही बाहेर पडलो आहे. पण आता आम्हाला कुठे जायचं आहे काहीच नाही माहिती, कारण की बिकॉज आता ऑलमोस्ट झाले 4 वाजलेत, करेक्ट 4 वाजलेत. आणि घरी पण लवकर पोचायचं आहे. तर आता असा विचार चालू आहे की आम्ही जाऊ दादर चौपाटीला. पण बघू दादर चौपाटीला काय बघण्यासारखं आहे की नाही असं माहिती नाही, पण ठीक आहे चला आता जाऊ, बिकॉज टाईम पण नाही आहे. पण मी घरातून ठरवून आली होती की आपण आजीला भेटू दादरला आणि मग त्याच्यानंतर जाऊ CSTला, थोडंफार शॉपिंग करू, थोडं तिथे मरीन्सला बसू, खाऊ काहीतरी. पण ठीक आहे, आपण चाललो आहे आता दादर चौपाटीला. मग बघू आता दादर चौपाटीला कसं जायचं, टॅक्सीने जायचो की आम्ही चालत जातो ते आता बघायचं. कारण की ते टॅक्सी लिटरली ना लगेच काय भेटत नाही आम्हाला टॅक्सी, कारण की दादर स्टेशनवरून पण आम्ही आत्याच्या घरी चालतच आलो, तिथेपर्यंत टॅक्सी भेटलीच नाही. आणि आता पण काय टॅक्सी नाही भेटत आहे चौपाटीसाठी. आज तर चालून पायच गेले यार माझे. तर 10-15 मिनटं वेट केल्यानंतर आम्हाला फायनली इथे टॅक्सी भेटले आणि आता आम्ही जाऊ दादर चौपाटीला. चलो आता दादर चौपाटीला. आणि इथे काही स्टॉल्स वगैरे अजून तर मला दिसत नाहीत, कारण की मला आता खायचं आहे, मोस्टली आता मला खायचं आहे. तर ठीक आहे, चला आता आपण बघू आपण आज जाऊन काय काय करतो. आल्या मी लगेच चिंच घेतले. पण बघून ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम आले इथे दादर चौपाटीला. छान वाटतंय, झाडे वगैरे पण. गाईज इथला व्ह्यू बघा. आणि खूप गर्दी आज वीकेंड असल्यामुळे. आणि ते छान हवा लागते, मस्त वाटतं. मी फर्स्ट टाईम आले तर मला इथे आम्ही चिप्स घेतले आणि आम्ही चिप्स खात बसलो आता इथे. छान वाटतं यार खरंच. रामनवमीच्या वेळी तू राहायला येऊ शकतो. सो आता आम्ही इथे चौपाटीला येऊन कलर हंटिंगचा गेम खेळतोय.
त्यात मी कलर चॉईस केला आहे येल्लो आणि त्या दोघींनी मे बी काय रेड आणि काय रेड आणि कोणता तरी कलर घेतला आहे. तर चला आपण स्टार्ट करू गेमला. आम्ही रील बनवतोय आणि हिचं रीलचं गाणं आहे का? गाणं काय? हां, आणि ते चुम्मा देऊन ते स्टेप आहे ना, त्यात बोलते आम्हाला तू आमची आणि पप्पी घे करून. असं बोलते. फेक ॲलिगेशन्स आहे प्लीज. आणि मुद्दाम रिटेक पण घेते. हां, म्हणजे मला हे खूप आवडतात ना. काल गाई तिला व्हॅलेंटाईन्स Lebanese पप्पी नाही woman, भेटली आहे ना, म्हणून ती आता आमच्याकडून पप्पीज घेतली. वगैरे बनवून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायसाठी. तर आम्ही आता फॅन्टा घेतला आहे. तर आता आपण जाऊ घरी जायला. पण आता ना खरं सांगू तर खूप कष्ट लागणार आहेत. आधी इथून टॅक्सी करायला लागेल आणि त्याच्यानंतर मग ट्रेन चेंज करत जायला पाहिजे. तर बेटर आहे की आम्ही आता लवकरच निघू. आता ऑलमोस्ट झालेत 5:30 पावणे 6 होत आले आहेत आणि आम्ही आता निघतो आहे. मी इथून निघालो आहोत आणि इथे आता मी इथे आली आहे कुर्ल्याला. बिकॉज मी दादर टू कुर्ला आता ट्रेन केली आणि आता कुर्ल्याला आली आहे. आणि कुर्ल्यावरून पनवेल ट्रेन पकडून मी जाईल नेरूळला. तर आम्ही आज कुठेच काहीच नाही गेलो. मीन्स लिटरली आम्ही फक्त फालतूपणा केला. आजीला बघितलं, ते एक थोडं चांगलं व्हॅलिड काम आमचं होतं ते आम्ही केलं. आणि त्यानंतर मग दादा चौपाटीला गेलो होतो, ते पण जाऊन काहीच नाही केलं तिथं. फक्त आम्ही 1-2च रील वगैरे काढले आणि आता आम्ही परत घरी चाललो. तर गाईज मी आता फायनली पोचली आहे घरी. नेहरू स्टेशनवरून उतरल्यावर मी मग महादेवच्या मंदिराला जाऊन पाया पडून आली आणि आता घरी चालली आहे. तर हा होता आज माझा संडेचा दिवस, जो माझ्या मनासारखा तर नाही झाला, पण ठीक आहे, काहीतरी मी आज केलं संडेला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.